बांग्लादेशी हिंदुओं का अपमान, बांग्लादेशी हिंदुओं का अपमान, बांग्लादेशी हिंदुओं का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। भारत माता की जय, श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बांग्लादेशियों का हिंदुओं का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बांग्लादेश हिंदुओं का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बांग्लादेश हिंदुओं का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। सेना मैदान में, सेना मैदान में, सेना मैदान में नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बांग्लादेश हिंदुओं का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। बांग्लादेश हिंदुओं का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। भारत माता की जय। बांगलादेशामध्ये ज्या हिंदू समाजावरती अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पुन्हा संपूर्ण देशामध्ये आक्रोश आहे। हिंदूंच्या भावना फार दुखलेल्या आहे। अशा धर्मात लोकांना फाशी व्हायला पाहिजे ही जनतेची मागणी आहे, कर्मचाऱ्यांची मागणी आहे। आम्ही माननीय मोदी साहेबांना अपील केलेलं आहे, आम्ही माननीय मोदी साहेबांना पत्र दिलं आहे की अशा धर्मजांना यांना कुठे यांना सजा माफ करून डायरेक्ट फाशी सगळ्यांना द्यायला पाहिजे। कारण की हे धर्म लोक आहे, कुठल्या जातीचे नसतात, हे कुठल्या धर्माचे नसतात। ह्या लोकांना फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही। दुसरा विषय, कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवरती अत्याचार झालेला आहे या सुद्धा घटनेचा आम्ही निषेध करतो। कारण की अशा काळीबी फासणारी घटना आहे, ज्या महिला भगिनीवर अत्याचार होत आहे। अशा धर्मात लोकांना या लोकांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे। कारण की दुसऱ्यांना कुठल्याही मूर्ख माणसाचं त्या ठिकाणी डेरिंग होणार नाही। कारण की या कायद्यामध्ये कुठे बदल होणं गरजेचं आहे। या ठिकाणी एवढं बोलण्याकडे आम्ही संपतोय। प्रमाणे भारतामध्ये हिंदू मुस्लिम एक पद्धतीने राहतात, गुण्यागोविंदात राहतात, त्या पद्धतीने बांगलामध्ये सुद्धा हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे असं आमचं करणी सेनेचं म्हणणं आहे। आणि बांगलादेशाच्या आपल्या भारताच्या सीमेवर जे बांगलादेशी हिंदू आहे त्यांना भारतामध्ये सन्मानाने घेतलं पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणतो। सरकारला काय सांगणार तुम्ही या संदर्भामध्ये, त्यांची काय मदत करायला पाहिजे सरकारने, काय तुम्ही आदेश? सरकारने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना मदत केली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना सन्मानाने भारतामध्ये घेतलं पाहिजे असं आमचं करणी सेनेचं म्हणणं आहे। काय सांगणार, आज आपण कॅनॉट परिसरामध्ये निषेध आंदोलन करत आहे बांगलादेशाचा, या संदर्भामध्ये काय सांगणार? प्रथमतः मी आमचे दैवत महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक करतो। आज महाराष्ट्रामधलं संभाजीनगर आपण पाहिलं असेल तर या संभाजीनगराचा इतिहास आहे आणि या संभाजीनगरामध्ये आमच्या करणी सेनेचं या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष कार्यालय आहे, प्रदेश कार्यालय, आणि या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष देवीचंद सिंह भारवालजी आणि तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर अप्पा डोमसेजी, प्रदेश महिला अध्यक्ष संध्याताईजी राजपूत आणि सगळे उपस्थित असलेले करणी सैनिक जे 100ला 1 भारी असतो असे करणी सैनिक, ही करणी सेना हिंदू धर्मासाठी काम करणारी, सनातन धर्मासाठी काम करणारी आणि ही सेना कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही। या देशासाठी, या मातृभूमीसाठी आम्हाला महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जे शिकवलंय ती शिकवणप्रमाणे आम्ही काम करत आहोत। आणि आज आपण पाहिलं बांगलादेशामध्ये ज्याप्रमाणे हिंदूंवरती अत्याचार केला जात आहे, त्या ठिकाणी जी हुकुमशाही होती आणि ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी त्या ठिकाणी जनता रोडावरती आली, परंतु आज आमच्या हिंदूंना त्या ठिकाणी त्यांच्यावरती मोठ्या प्रकारे अत्याचार अन्याय केला जातोय। परंतु या अन्याय अत्याचारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला संभाजीनगरमध्ये आम्ही करत आहोत। तर मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, परराष्ट्र मंत्री असतील यांना सांगू इच्छितो, तुम्ही भाजपवाले एवढे हिंदू करतात, मग आज आमच्या हिंदू धर्मावरती, या हिंदू लोकांवरती बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतोय, जो अन्याय होतोय, आता का तुम्ही झोपलेले आहात? त्यांना न्याय का देत नाही? त्यांना सन्मानाने या भारतामध्ये घ्या। भारत माता हे हिंदूंची कर्मभूमी आहे, धर्मभूमी आहे। क्षत्रिय प्रभू रामचंद्र यांचे हे क्षत्रिय या ठिकाणी वंशज आहेत आणि आम्ही या देशामध्ये
सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी क्षत्रिय नेहमी लढत असतो. आपण पहिला सण महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांना सवयी पळव केलं आणि या देशाचं रक्षण केलं, हिंदू धर्माचं रक्षण केलं आणि तेच रक्षण आज ही करणी सेना करते आणि आम्ही करत राहू. कुणालाही न घाबरता या देशामध्ये हिंदूला न्याय कसा मिळेल हेच आम्ही या ठिकाणी लढत राहू आणि ते वेळोवेळी आल्यावर आम्ही त्या ठिकाणी दाखवू, आमची ताकद देखील दाखवू. आणि आज जो बंगालमध्ये जो अत्याचार अन्याय होतोय त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमची करणी सेना जाहीर निषेध करते. भारत माता की, भारत माता की. दुसऱ्या देशामध्ये काही घटना घडली तर आपला देश सर्वात आधी मदत करतो, पण यावेळेस असं बांगलादेशचे जे हिंदूंवर अत्याचार होतं या सरकार काही पाऊल उचलत नाही. ठोसपणे काय सांगणार आहे? अभी जो हिंदू बांधवों के ऊपर बांग्लादेश में अन्याय हो रहा है, अत्याचार हो रहा है, एक अराजकता उनके खिलाफ चल रही है, उसके ऊपर करणी सेना की ओर से ये जो आंदोलन और ये जो निषेध हम बता रहे हैं ये निषेध सरकार तक पहुंचना चाहिए. हम देश के पंतप्रधान जी को इस माध्यम से आह्वान करना चाहते हैं कि सनातनी को बचाना आपका धर्म है और आपका कर्तव्य है, आपको इसको निभाना है. अगर सनातनी नहीं बचा तो ये देश भी नहीं बचेगा और बाकी कोई भी नहीं बचेगा. इसलिए आज हम करणी सेना के माध्यम से आपके पास निवेदन करना चाहते हैं कि जो निवेदन, आप एक बहुत बड़ी ताकत है. आज दुनिया में तीसरी अर्थव्यवस्था बनने जा रही है. आज मोदी जी के हाथ हम सब लोगों ने ताकतवर बनाया है. आज वही हाथों की ताकत हमको देखना है, वही 56 इंच सीना की ताकत हमको देखना है कि अगर इस तरह से हिंदुओं को अत्याचार हो, कोई देश में अगर हिंदुओं को मारा जाए, उनके खून किया जाए, उनकी औरतों का इज्जत लूटी जाए, तो इसके खिलाफ हमारा देश क्या कर सकता है. आज इसको देखने के लिए समस्त सनातनी समाज और समस्त हिंदू अपने हिंदुस्तान के पंतप्रधान जी की तरफ देख रहे हैं. हमें यह अपेक्षा है और आशा है कि पंतप्रधान जी इस सब विषय के ऊपर बहुत स्ट्रिक्ट और अच्छा एक्शन लेंगे और समाज को, हिंदू धर्म को बचाने की कोशिश करेंगे. धन्यवाद. काय सांगणार? महिलांवर अत्याचार वाढलेला आहे. आताच जो कलकत्त्याला जो मोठं जे महिलांवर अत्याचार झालेला आहे, काय शिक्षा व्हायला पाहिजे आरोपीला? सरकारने काय पावलं उचलायला पाहिजे या माध्यमात? प्रथमतः मी या कलकत्त्याच्या घटनेचा जाहीर निषेध करते. आणि जर सामान्य महिला नाही आहेत, वेल क्वालिफाईड महिला आहेत, ज्या डॉक्टर आहेत, त्या एक सेवा करतायत, त्यांच्यावर असा अन्याय होणं म्हणजे एक खूप दुःखाची बाब आहे. दुसरी गोष्ट मी सरकारला हे आवाहन करू शकते की प्रत्येक महिलेला तलवारी शिकवणं, शाळेमध्ये त्यांनी क्लास लावणे आणि शस्त्र शिकवणे, आणि दुसरं प्रत्येक महिलेला गनचं लायसन देणं हे गरजेचं आहे. कारण की जर प्रत्येक महिलेवर 20-25 लोक रेप करत असतील आणि तुम्ही तिला आत्महत्या म्हणत असाल, आज तिचे आई वडील जर म्हणतील की माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, त्या आई वडिलांनी पुढाकार घेतला म्हणून माहित पडलंय की जे रेप झालेला आहे, जे अन्याय झालेला आहे म्हणून, नाहीतर ही केस अशी दाबली गेली असती आणि तिला एक रूप झालं असतं की मुलीने आत्महत्या केली आणि परत मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले असते. म्हणून मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नये म्हणून सरकारला एकच आव्हान आहे की मुलीला एक तर शस्त्रशिक्षा देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट की महिलांना गन लायसन देण्यात यावं, असं मी सरकारला एक माझ्याकडे निवेदन करते. करणी सेनेचे तुम्ही परदेशी अध्यक्ष, या माध्यमातून तुम्ही काय जनजागृती करणार याच्या पुढे? आम्ही याच्या पुढे महिलांना जागरूक करणार आहोत आणि त्यांना शिकवणार आहोत की टिट फॉर टॅट, जसं तसं वागा. प्रत्येक पुरुष हा तुम्हाला सारखाच दिसेल असं नाहीये. प्रत्येक मित्रामध्ये पण शत्रू बघा आणि शत्रूमध्ये पण मित्र बघा. सावध राहा, सावधतेने तुमचं कार्य तुम्ही करा. सावधतेने जेव्हा वागसाल तेव्हा तुम्हाला ही जनता दिसेल की कोण खरं आहे कोण खोटं आहे. नाहीतर तुम्ही असंच महिला साधी भोळी एक व्यक्ती असती, तिला समज म्हणजे एक सामाजिक परिवारामध्ये राहणारी व्यक्ती असती म्हणून ती प्रत्येक पुरुषावर विश्वास ठेवते. पण आता हे असे जर लोक जर नरधमक निघत असतील आणि महिलावर जर अन्याय करत असतील आणि त्या मुलीचा असा म्हणजे चित्र विचित्र तिचा बलात्कार करून तिला मारहाण करण्याचे, तुकडे करणे, तिचा रेप करणे हे खूप चुकीचं आहे. त्यामध्ये महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करू करणी सेनेमार्फत.